नमस्कार. सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्त्री म्हणजे जन्मदात्री, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा. घराला घरपण देणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. घराचा केंद्रबिंदू किंवा समाजाचाच केंद्रबिंदू म्हणजे स्त्री. तर या महिला दिनानिमित्त मी माझे मत व्यक्त करते. स्त्रिया ह्या जन्मतःच स्वतःकडे दुर्लक्ष करून इतरांकडे खूप लक्ष देणाऱ्या अशा असतात. आपण बघतो घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची जबाबदारी, त्यांचा खाणं पिणं, त्यांच्या औषधांपर्यंतची सगळी जबाबदारी ही स्त्री पार पाडते. पण कधी ती स्वतःकडे एवढं लक्ष देते का? तर आपलं उत्तर नाही हेच असतं. जेवढं ती कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष देते तेवढ्या प्रमाणात ती स्वतःकडे मुळीच लक्ष देत नाही. तर या महिला दिनानिमित्त मी म्हणेन सर्व महिलांना की तुम्ही संकल्प करा की फक्त तुम्ही जेवढी कुटुंबाकडे लक्ष देताय, कुटुंबाची काळजी घेताय, समाजाची काळजी घेताय, तेवढीच तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या. स्वतःच्या पण शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करा. तर आपण 4 प्रमुख मुद्दे गृहीत धरू शकतो स्त्रीच्या आरोग्याविषयी, स्त्री किंवा सर्वांच्याच आरोग्याविषयी. सर्वप्रथम आहे आहार, दुसरा आहे निद्रा, तिसरा आहे विहार आणि चौथा आहे व्यायाम. आहार म्हणजे जे काही अन्न आपण खातो त्याबद्दलचा विचार. आहारामध्ये स्त्रिया प्रामुख्याने पाहण्यात येतं की शिळं खातात. शिळं तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचे परिणाम दिसत नाही, दुष्परिणाम शरीरावरचे. पण काही कालांतराने जसं की अपचन, वजन वाढणं, ढेकर येणं, गॅसेस होणं, पोट साफ न होणं अशा तक्रारी दिसू लागतात. तर काय होतं, जे काही आदल्या दिवशीचं किंवा सकाळचं पण थोडंफार उरलेलं असतं, थोडी आमटी उरलेली असते, भाजी उरलेली असते, तर ती स्त्रियाही स्वतः खातात. त्यांच्या घरातल्या लहान मुलांना किंवा त्यांच्या नवऱ्याला किंवा त्यांच्या घरातले जे काही वडीलधारे व्यक्ती आहेत त्यांना ते शिळं देत नाही, तर ते स्वतः खातात. मान्य तुम्ही त्यांना देत नाही कारण की ते त्यांना पचणार नाही असा त्यामागचा हेतू असतो. पण ते तुम्हाला पण पचेल कशावरून? तर तुम्ही ती पहिला जी गोष्ट आहे, बऱ्याच स्त्रिया हे करतात, ती तुम्ही आवर्जून बंद केली पाहिजे. कारण की याचे कळत न कळत बरेच दुष्परिणाम शरीरावरती कालांतराने दिसू लागतात. जसं की सांधेदुखी आहे. आयुर्वेदामध्ये आमवात म्हणजेच रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जो प्रकार आहे, हा शिळं खाण्यापासून सुरुवात होतो, त्याच्यामुळे सुरुवात होतो. मग तुम्ही शिळे पदार्थ बंद केले पाहिजेत. हा एकच मुद्दा मी म्हणेन की तुम्ही या महिला दिनानिमित्त संकल्प करावा. दुसरं आहे प्रोटीनयुक्त डाएट, किंवा जे काही तुम्हाला दिवसभराची एनर्जी पाहिजे ती मिळण्यासाठी प्रोटीन्स खूप महत्त्वाचे घटक आहेत. तर तुम्ही ते सकाळी उठल्या एक बाउल प्रोटीनचा शरीरामध्ये गेला पाहिजे. मग तुम्ही रात्री भिजवलेले मूग, कधी चवळी, कधी उसळ, मुगाची उसळ किंवा मसूर, अशी डाळी कुठल्याही अल्टरनेट करून तुम्ही ते भिजवून नंतर शिजवून खायच्या. भिजवलेल्या कच्च्या खाल्ल्या तर त्यांनी गॅसेस होऊ शकतात, त्यामुळे शिजवूनच खायच्या. आणि सकाळी नाश्त्याला तुम्ही ते डायरेक्टली खाऊ शकता किंवा त्याचे पदार्थ करू शकता, आंबोळीसारखे वगैरे. आणि त्याबरोबरच सकाळी खजूर, भिजवलेले बदाम वगैरे असे ड्रायफ्रुट्स तुम्ही खाणं गरजेचं आहे. त्याने तुम्हाला जे काही आहे ते मायक्रोन्यूट्रियंट्स वगैरे चांगल्या प्रमाणात मिळतात आणि दिवसभरात तुम्हाला काम करण्याची उत्साह, एनर्जी राहते. दुसरा मुद्दा आहे की निद्रा, की स्त्रिया जे आहेत पहाटे लवकर उठायचं असतं त्यांना. बऱ्याचशा स्त्रियांना डबे करायचे असतात मुलांचे, मिस्टरांचे, तर त्यासाठी लवकर उठतात. नंतर मग दिवसभराची कामं, ज्या काही महिला जॉबला जातात त्यांच्यानंतर जॉबमधली कामं. तर अशा प्रकारे तो जो आहे तो समतोल राखण्यासाठी कधी कधी त्यांची झोप पूर्ण होत नाही. तर झोप अपूर्ण झाल्यानंतर केस गळणं, पित्त वाढणं, ॲसिडिटी, अपचन असे तक्रारी उद्भवतात. तर त्यामुळे तुम्ही जरासं लवकर तुमचं शेड्यूल जे काही आहे हे करून, दैनंदिन चर्या आहे तुमची ती मॅनेज करून तुम्ही लवकर झोपायला पाहिजे. जर लवकर उठत असाल तर लवकर झोपून 6 ते 8 तास झोप पूर्ण घेतली पाहिजे, जी शरीराला गरजेची आहे. याने तुमची जे काही आहे ती शीज भरून येते थोडीशी आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्साह वाटतो. तिसरा मुद्दा आहे की विहाराचा, की
आपण म्हणतो की महिलांना दिवसभराच्या कामकाजामधून स्वतःसाठी वेळ मिळत नाही, तर तुम्ही आवर्जून स्वतःसाठी वेळ काढा. तुम्हाला आवडतात ते छंद तुम्ही जोपासा, जसं की वाचन आहे, ट्रॅव्हलिंग आहे, तुमचे जे काही छंद आहेत, कुणाला कलाकुसरची आवड असेल तर ती तुम्ही जोपासा. कुठले कुठले बचत गट वगैरे आहे तिथे तुम्ही जॉईन व्हा, कुठले कुठले ग्रुप्स आहेत महिलांचे तिथे तुम्ही जॉईन व्हा, तुमचे एखादे इव्हेंट्स करा. तसंच कुणाला फिरण्याची आवड असते तर वेगळ्या ठिकाणी फिरून या, त्याने तुमचा उत्साह वाढतो. तुमचे जे काही फील गुड फॅक्टर आहे शरीरातला म्हणजे सिरोटोनिन लेवल्स वाढतात आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते. आयुष्य जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळते, एक नवीन उमेद मिळते. रोजच्या कामांना सगळेच जण कंटाळतात, त्यामुळे एक थोडा बदल किंवा चेंज हवा असतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडेसे चेंजेस करून तुम्ही ते करू शकता, मिळवू शकता. चौथा मुद्दा आहे की ह्याचा व्यायामाचा. तर बऱ्याच महिला म्हणतात की आम्ही घरातली सगळी कामं करतो, पण घरातली कामं वेगळी आणि व्यायाम पूर्ण वेगळा. व्यायाम आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की अर्धशक्ती करायचा आहे, म्हणजे कपाळावर आणि काखेत घाम येऊपर्यंत इतक्या प्रमाणात कुठलाही तुम्ही शारीरिक प्रकार केला, व्यायाम केला तर तो उपयुक्त आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही चालू शकता, सगळ्यात साधा सोपा उपाय आहे व्यायामाचा प्रकार. मग चालणं जर जमत नसेल तुम्हाला बाहेर जाणं, तर तुम्ही घरच्या घरी योगासन करू शकता. एकटी योगासन रोज करायला जमत नसेल तर कुठलंही एखादा योगासनचा ग्रुप जॉईन करा, योगाचे क्लासेस असतात ते जॉईन करा. त्याच्या खालोखाल झुंबा किंवा जिम वगैरे आहेत. जिमच्या जास्त फेवरमध्ये मी नाही आहे, कारण की जे काही मस्क्युलर स्ट्रेंथ जी आहे, आतून जी शारीरिक ताकद निर्माण व्हायला पाहिजे ती योगामुळे साध्य होते. जिममुळे फक्त स्नायूंचा व्यायाम होतो, पण मानसिक आणि शारीरिक शक्ती जी आहे आतली वाढवण्याचं कामही योगामुळे होतं. त्यामुळे योगा किंवा त्यानुसार एरोबिक, वॉकिंग, सायकलिंग, रनिंग, जम्पिंग, काही तुम्हाला जे जमतं ते स्विमिंग हे तुम्ही सोबत करू शकता. अशा प्रकारे हे 3-4 मुद्दे तुम्ही जरूर तुमच्या आचरणात, दैनंदिन जीवनात त्याच्यावरती विचार करा आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा अजून चांगल्या पद्धतीने, जेणेकरून तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यही तुम्ही जोपासू शकता. तर शारीरिक आरोग्याबद्दल आपण बोललो, पण मानसिक आरोग्याचं काय? तर मनातल्या मनात बरेच विचार असतात स्त्रियांच्या, त्या कधी त्यांच्या व्यक्त होतात, अव्यक्त राहतात. आतल्या आत त्यांना ती कधी कधी घुसमट होते. तर तुम्ही असे फ्रेंड्स बनवा किंवा अशा काही जवळच्या व्यक्ती बनवा. आपण पाहतो की आपल्या पतींचे, पुरुषांचे किंवा भावांचे मित्र असतात, त्यांचे बरेच वेळा गेट टुगेदर होतात. पण महिलांचे कधी मैत्रिणी भेटतात का हो जास्त? फक्त भिशी वगैरे सोडलं तर कधी काही भेट होत नाही, आणि जर भेटलोच तर काहीतरी गॉसिप होते. तर गॉसिप सोडून आपल्या मनातले विचार त्यांच्याशी शेअर करा. त्यांचे विचार तुम्ही पण ऐकून घ्या. हसा, खेळा, बरेचसे पॉझिटिव्ह एनर्जी येते. हे करा, रिक्रिएट करा आणि आनंद घ्या. मी म्हटलं तसं फील गुड फॅक्टर्स हा आपल्याला जवळच्या प्रिय व्यक्तींना भेटल्यानंतर आपल्या मनात निर्माण होतो. तर त्यामुळे कधी फोन करा मैत्रिणींना, आपल्या विचारा काय चाललंय, कसं आहे, कधीतरी भेटा महिन्यातून एकदा, आणि आपली सगळे आहेत ते मनातले भाव पण व्यक्त करा, जेणेकरून तुम्ही मोकळे व्हाल आणि तुमच्या मनात तसे साठून राहिलेले जे आहे काही विचार जे तुम्ही कधीच व्यक्त केले नाही आहेत, पण जे व्यक्त करणं गरजेचे आहेत, हे तुम्ही व्यक्त करू शकता तुमच्या त्या जवळच्या व्यक्तींसोबत. मग अशा प्रकारे मानसिक आरोग्यही खूप महत्त्वाचं आहे. त्याचसोबत तुम्ही मेडिटेशन किंवा प्राणायाम करू शकता, ओंकार ध्यान करू शकता. याने पण चांगला फरक पडतो. मानसिकरित्या आपण स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर व्यवस्थित असाल तर तुम्ही व्यवस्थित कुटुंब सांभाळू शकाल, तुम्ही व्यवस्थित समाज सांभाळू शकाल, तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करू शकाल तुमच्या मुलांना. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह व्यवहार करा आणि इतरांनाही पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट करण्यास मदत करा. तर या महिला दिनानिमित्त मी संकल्प करते की माझ्या आरोग्याच्या विषयी मी जागरूक होणार आहे आणि शक्य होईल तेवढ्या बाकीच्या पण महिलांना जागरूक करणार आहे. आणि एक मुद्दा राहिला की 30 वर्षांच्या पुढील जे महिला आहेत त्यांनी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांचे शुगर लेवल्स, थायरॉईड लेवल्स, नंतर लिपिड लेवल आणि व्हिटॅमिन डी, HB हे करणं गरजेचं आहे. BP तुम्ही महिन्यातून एकदा चेक करू शकता, कारण की हायपोटेन्शनचे प्रॉब्लेम्स असतात, मानसिक स्ट्रेसमुळे तसं होतं.
आणि कारण की व्हिटॅमिन डी आणि HB हे भारतीय स्त्रियांमध्ये खूप कमी असतं, कारण की सूर्यप्रकाशात कोणी जात नाही. आणि व्हिटॅमिन डीच्या उत्पत्तीसाठी सूर्यप्रकाश गरजेचा असतो, तो त्वचेवर पडला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळेस महिला जे मॉर्निंग वॉकला वगैरे जात नाही त्यांना सूर्यप्रकाशाची कमतरता असते, व्हिटॅमिन डीची कमतरता असते. त्यामुळे कुठेही जर असं पडलं वगैरे तर फ्रॅक्चर होतात हाडं वगैरे अशा गोष्टी असतात. मग त्यामुळे तपासणी केल्यानंतर काय कमी आहे ते लक्षात येतं, त्यानुसार आपल्याला औषधोपचार घेता येतात. आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर शरीर शुद्धी करून घ्यायची असेल, मानसिक शारीरिक समतोल राखायचा असेल, आजारी पडायचं नसेल, इम्युनिटी वाढवायची असेल, तर पंचकर्म वर्षातून एकदा आयुर्वेदानुसार शास्त्रोक्त पद्धतीने जवळच्या आयुर्वेदिक पंचकर्म करून घ्या. याने तुम्हाला नक्कीच भविष्यात तुम्ही आजारी पडणार नाही आणि वर्षभर तुम्ही इम्युनिटी तुमची चांगली राहील. धन्यवाद.